हो, आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. जसा एखादा शिल्पकार आकार नसलेल्या दगडातून आपल्या चिन्नी आणि हातोडीच्या साह्याने एक सुंदर आकार असलेली मूर्ती घडवू शकतो, तर आपणसुद्धा आपल्या चांगल्या विचारांनी, चांगल्या कृतींनी आणि चांगल्या निर्णयाने, स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने आपण आपलं व्यक्तिमत्व हे सुंदर बनवू शकतो. जर आपलं व्यक्तिमत्व सुंदर असेल तर आयुष्य आपलं सुंदर असतं. तर बघा, शिल्पकार जसा मूर्ती घडवताना त्या दगडाचा नको असलेला, गरज नसलेला भाग काढून टाकतो, घाव घालून घालून काढून टाकतो. त्याचप्रमाणे आपणसुद्धा प्रयत्नाने, विचाराने, निर्णयाने आपल्या आयुष्यात असणारे जे काही वाईट सवयी आहेत, दोष आहेत, ते आपण बाजूला काढले पाहिजेत, बाजूला सारले पाहिजेत. तरच आपलं व्यक्तिमत्व हे सुंदर होणार आहे. तर आपल्या आयुष्यात बरेच चांगले आणि वाईट परिस्थिती येत असतात. तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं सामोरं जाणं, कारण आपल्याला अतिसुखसुद्धा डायजेस्ट होत नाही, पचत नाही. अतिदुःखसुद्धा आपण पचवू शकत नाही. तर ह्या अतिसुखाला आणि अतिदुःखाला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे, तर हे आपल्या चांगल्या विचारांनीच आपल्याला त्या गोष्टी करता येतात आणि चांगल्या निर्णयाने आपल्या ध्येयापर्यंत जाता येतं. तर आपलं ध्येय आहे की मला माझं व्यक्तिमत्व सुंदर करायचं आहे, त्यासाठी आपल्याला चांगल्या विचारांची गरज आहे. तर चांगल्या विचारापर्यंत जाणं म्हणजेच छिन्नी हातोड्यापर्यंत शिल्पकारानं जाणं. तसंच आपल्यालासुद्धा योगसंग, योग्य विचार याची गरज आहे की त्या विचारांनी, योगसंगाने आपण आपल्या वाईट सवयी, वाईट गुणदोष आपण बाजूला काढू. तरच आपण आपल्या आयुष्याला एक सुंदर आकार आणि एक सुंदर व्यक्तिमत्व देऊ शकतो. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.